नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। झालं नव्हतं, माझा मुलगा आतमध्ये, हिचे वडील होते आतमध्ये, त्यांचं काय झालं ते आम्हाला माहिती नाही। माझा पुतण्या गाडीवरून उतरून आतमध्ये गेला, आतमध्ये जाऊन तो मिटवायला लागला। तो काय म्हणला, तुम्ही तुमचा आवरा आणि बाहेर निघा, आम्हाला तुमचे पैसे नको काही नको। तरी त्यांनी ऐकलं नाही। माझ्या पुतण्याला सगळ्यांनी धरून आतमध्ये मारलेलं आहे। त्याच्यासाठी मी सोडवायला गेली, माझे मालक आणि मी। तर त्यांनी आमच्यासुद्धा दगडफेक करून मला दांडकेनी हिथं मारलेले आणि 4-5 जणांनी माझी साडी फेडलेली। हां, मग माझ्या पुतण्याला मी सोडवत असताना तरी माझ्यावर धावू येत होते सगळीजण। माझ्या पुतण्यावर सुद्धा आणि माझ्या मालकावर सुद्धा, बाकीची सगळी माझी पुतणी असतं। आता गाड्या होत्या त्यांच्या आणि तलवारी बी होत्या, तलवारी आणि हातेरी त्यांच्याकडे होती, सगळी पेलेली आहेत। आणि पाहिजे तर तुम्ही आमच्या घरी जाऊन चिंचेच्या झाडाखाली त्या बाटल्या बघून या। आणि सकाळपासून आम्ही त्यांना सहकार्य केलं, गुरांना त्या बैलांना चारा दिला, पाणी दिलं, त्यांना पाहिजे एवढं पाणी वापरायला दिलं। महिलांनी नाही, पुरुषांनी केलेली, सगळ्या पुरुषांनीच चावलेली आहे। माझ्या थोरल्या दिराच्या सगळी जण अंगावर बसली होती। तो जर आज वाचला नसता तर काय झालं असता ह्याचा परिणाम। हा, माझ्या मालके सुद्धा बेशुद्ध येतात दवाखान्यात, माझा पुतण्या सुद्धा आहे आणि एक सून पण माझी आहे, अजून सून पण माझी शुद्धी आलेली नाही। बायला पाडून बायच्या अंगावर बसतात का? ह्यो न्याय कसा द्यायचा आता आम्ही? हा, कसा द्यायचा तुम्हीच सांगा आता।